जाऊया मॅचच्या दिशेने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा. प्रथम गणरायाला आपण वंदन करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. तर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत सदस्य चिंद्रन मनोज कुंभारकर साहेबांचं मंचावरती शुभागमन होते आणि इथे मात्र पहिल्याच बॉलवरती ठोकलाय चौकार. तर गोलंदाजी मार्कवर मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन राहुलवरती पहिल्याच बॉलवरती ऑन साईडला चौकार आपण पाहिला. सलामीची जोडी मयूर आणि अक्षय वापनच्या टीमकडून आपण पाहतो. CSK सिद्धी करवले टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथम फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि यावेळी देखील लॉफ्टेड ड्राईव्ह. चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सरळ सीमा पार. षटकार. वॉट अ स्टार्ट. पॉझिटिव्ह स्टार्ट बॅटिंग करत असताना बावनजे टीमची आपण पाहतो. चौकार आणि षटकाराने सुरुवात केली मयूर या फलंदाजाने डावाची. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये वावनजे टीमची. टॉस जरूर गमावलाय. प्रथम बॅटिंग वाटेल आली. उसरणे टीमचा देखील आपण विचार केला तर टॉस गमावला होता. बॅटिंग त्यांनी करत प्रथम 74 धावा ठोकल्या. 75 धावांचा भलमोठं आव्हान ठेवलं होतं. यावेळी देखील स्टेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग ऑनला फिल्डर आहेत, चेंडूची अडवणी करतील. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अगदी डीपमध्ये दूरवरून खेळाडू आले. या बॉलवरती मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो 11. दुसरी मॅच. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला विनर आपण हा सामना खेळवणार आहोत. त्यामुळे उसाटणे टीम आपण कुठेही जाऊ नका. या मॅच दरम्यान जो संघ जिंकेल तो लगेच तुम्हाला फाईट बॅक करेल. 4 षटकाचे सामने आज अतिरिक्त सामने आहेत, त्यामुळे थोडंसं वेळापत्रक देखील डिले झाला आहे. मी विनंती करेल जलद गतीने सामन्याला मात्र सुरुवात करायची. यावेळी देखील ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता. इनफिल्डला क्लिअर करण्याचा प्रयत्न. दूरवरून खेळाडू येथील फेकी तितकीच चांगली. बॅकअप देखील चांगला राहिला. त्यामुळे या बॉलवरती मिळाल्या 2 धावा आणि 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावसंख्या सरसवताना आपण पाहतो. टोटल 7 ऑन बोर्ड. माफ करा 13 ऑन बोर्ड. 13 धावा धावफलकावरती. पहिल्याच बॉलवरती चौकार, दुसऱ्या बॉलवरती षटकार ठोकला होता मयूर या फलंदाजाने. टोटल धावफलकावरती 13. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना महागडं षटक राहिले पॉवर प्लेचं. गोलंदाज राहुल हा गोलंदाजाला आपण पाहतो ओव्हर द विकेटने. यावेळी फुल टॉस बॉल ऑन साईडला मारलाय. डीप स्क्वेअर ग्रेजरमध्ये कोणताही खेळाडू नाही. चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार. येतोय हा चौकार. अक्षयच्या बॅटमधून निघालेला हा चौकार. पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव, त्यानंतर चौकार. अक्षय देखील चांगली साथ देत असताना मयूर या फलंदाजाला आपण पाहतो. पॉझिटिव्ह इंटेंट दाखवलाय वावनजे टीमने. 17 ऑन बोर्ड. 17 धावा. यावेळी इनसाइड आउटचा फटका. कॅप शॉट सिलेक्शन. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू धन 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 करत सीमारेषा पलीकडे मिळतील रन 4. चौकार आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची झाली समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वावनजे टीमने बनवल्या बिनबाद 21. पावणेचा शुभ सन्मान आपण अतिथी मंचावरती करत आहोत. अजय कडू यांच्या शुभ हस्ते आपण आदरणीय मनोजी कुंभारकर माजी विद्यमान सदस्य चिंद्रन यांचा ग्रामपंचायत सदस्य चिंद्रन यांचा आपण मनोज कुंभारकर साहेबांचा शुभ सन्मान अतिथी मंचावरती करतोय. अगदी आपण ऑनस्क्रीन पाहू शकाल मनोज सरांचा आपण यथोचित मान सन्मान स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. वस्त्रालंकार, पुष्पगुच्छ, स्पर्धेची गुड आठवण
म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जातोय. राऊंड द विकेटने गोलंदाज तयार. यावेळी हलक्याला त्याने पुश करण्याचा प्रयत्न, प्लस स्लिपमध्ये चेंडू जात असताना या बॉलवरती कोणतीही धाव नाही आहे. गोलंदाजी मार्कवर समीर हा गोलंदाज दाखल झालाय. इथून मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप महागडं राहिलं राहुल या गोलंदाजाचं. समीरला मात्र आता इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण धावा फलकावर धावा चांगल्या बनलेल्या आहेत. आता मात्र फिल्डिंग देखील विखुरलेली आपल्याला पाहायला मिळते. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू आहेत, त्यामुळे इथून मात्र फलंदाजाला देखील गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करावे लागतील. गोलंदाजाला देखील विचार केला तर अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण 21 ऑन बोर्ड. 7 बॉलचा खेळ झाल्यानंतर 21 धावा. चांगल्या स्थितीमध्ये बॅटिंग करत असताना वावंजे टीमला आपण पाहत आहोत. अगदी आज पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो सुनील तांडेल सर बेलवली, हरिश्चंद्र फडके सर वलवली हे 2 ऑफिशियल पंच आजच्या दिवसामध्ये फायनल डेमध्ये आपण पाहणार आहोत. तसेच कॉम्बॉक्समध्ये लहू फडके, मॅन फ्रॉम खिरणे यांचा देखील आवाज आपण पहिल्या दिवसामध्ये ऐकला. आज फायनल डेला देखील आमच्या समवेत जोडलेत, त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. अगदी क्लॅरिटी विथ क्वालिटी जितू दादा यांच्या माध्यमातून आपण पाहतो वर्क. तो यावेळी इनसाइड आउटचा फटका सजवायचा होता. एक्स्ट्रा कव्हर रिझर्वमध्ये खेळाडू दूरवरून येतील. फेकी तितकीच चांगली जोखीम पत्करली होती, परंतु आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये दोन्ही फलंदाज सुखरूप मिळेल या बॉलवरती फक्त सिंगलच्या मदतीने संघ पुढे जात असताना 22 धावा पलकावरती. आणि गेले 3 दिवस आपण पाहतो खरं तर आम्हाला आमचे साथी स्कोरर अगदी अचूक माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत, ते म्हणजे तेजसजी पाडेकर यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो. प्रत्येक बॉल गणित आम्हाला स्कोर सांगत असतात, त्यांचा देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक आभार. आणि तसेच जेचं देखील मी कौतुक करेल. अगदी चांगले गीत त्यांच्या माध्यमातून प्ले केलं जातं आहे. आणि ओम साईल केबल नेटवर्क संदेश कडू यांचा देखील मी हार्दिक आभार व्यक्त करतो. इंटरनेट सेवा त्यांच्या माध्यमातून पुरवली जाते. सिंगल मिळेल, सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जात असताना 23 धावा फलकावरती लागले. दुसरं षटक चांगलं राहिलं आहे समीर या गोलंदाजाचं आपण पाहतो. पॉवर प्लेमध्ये अतिरिक्त धावा खर्च केल्या होत्या. समीर कमबॅक करून देत असताना मैदानाच्या आतमध्ये CSK सिद्धी करवल्या टीमला यावेळी देखील अगदी बॉल ऑफसाईड ऑफस्टंप ठेवला होता, निघून गेला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. हा बॉल देखील निर्धाव बॉलची सांगता होत असताना आपण पाहतो. दुसरं षटक कमालीचं राहिले. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. गुड लेंथवर बॉल फेकले जात आहेत वारंवारती, गतीमध्ये परिवर्तन केले जात आहे. यावेळी देखील ऑन साईडला ड्राईव्ह केला आहे. सिंगल कंप्लीट सहजरित्या केली जाईल. दुसरीचा प्रयत्न मात्र इथं केला जाणार नाही. चेंडू पकडतील फेकतील तोपर्यंत मिळेल सिंगल डबलने धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो. टोटल 25 ऑन बोर्ड. 25 धावा फलकावरती लागलेत. या ओव्हरमध्ये CSK सिद्धी करवले टीमकडून समीर या गोलंदाजाने चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या P1च्या राहुल या गोलंदाजाने, आणि आत्ता मात्र दोन्ही बॅट्समनला खरं तर जखडवून ठेवलंय. यावेळी इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड पॉईंट रिझर्वमध्ये चेंडू अलॉंग द ग्रास जात असताना आउटफील्ड स्लो. त्याचा फायदा जरूर सिद्धी करवली टीमला मिळेल. या बॉलवरती मिळाल्या 2 धावा आणि 2 धावीच्या मदतीने संघ पुढे जात असताना आपण पाहतो 26 रन. 26 ऑन बोर्ड. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये. चला 12 खेळाडू पाणी घेऊन जायचे. आणि अशा रीतीनं 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना बिनबाद 26 धावा फलकावरती टीम वावंजे संघाच्या. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये झाला होता. 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धावा बनवल्या वावंजे टीमने.
13.00च्या सरासरीने 26 धावा, पहिल्या षटकामध्ये 21, त्यानंतर मात्र फक्त 5 धावा खर्च केल्या समीर या गोलंदाजाने. अप्रतिम बॉलिंग राहिले ती म्हणजे समीर या गोलंदाजाची. मॅचमध्ये CSK सिद्धी करवली टीमने जरूर कमबॅक केलाय. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये ओमकार हा गोलंदाज दाखल झालाय. राईट टाइम ओव्हर द विकेट, ऑन साईडला गॅपमध्ये चेंडू ड्राईव्ह केला होतोय. डीपमध्ये खेळाडू प्रोटेक्शन तैनात आपण पाहतो. सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीनं धावसंख्या पुढे 27 ऑन बोर्ड. चांगली धावसंख्या उभारली पहिल्या षटकामध्ये, त्यानंतर कमबॅक जरूर सिद्धी करवले टीमकडून समीर या गोलंदाजाचा आपण पाहिला. आता मात्र ओमकार हा गोलंदाजाला आपण पाहत आहोत. यावेळी देखील ऑफ साईड ऑफ स्टंप हा बॉल निघून चाललाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. मागील काही चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर पूर्णपणे उभे ठेवले ह्या दोन फलंदाजांना, मोठे फटके मारू दिले नाहीत. मागील काही बॉलमध्ये एकही मोठा फटका नाही आहे. चौकार षटकार पहिल्या ओव्हरमध्ये अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये लयलूट केली होती धाव्यांची. त्यानंतर मात्र कमबॅक चांगला पाहायला मिळाला. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, लॉंग लेग रिझर्वमध्ये चेंडू जाईल सरळ सीमारेषा पलीकडे, येतोय चौकार. अक्षयच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहतो. लॉंग लेग रिझर्वमध्ये कोणताही खेळाडू नव्हता. आउटफील्ड फास्ट लॉंग लेग रिझर्वमध्ये, त्यामुळे हा चेंडू सीमारेषा पलीकडे गेला. 4 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतो टोटल 32 ऑन बोर्ड. 32 धावा धावफलकावरती लागलेत. यावेळी देखील ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर शपल होऊन ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील डॉट फेकला जातोय. चौकार आल्यानंतर चांगलं कमबॅक ओमकार या गोलंदाजाचा आपण पाहतो. टोटल धावसंख्या स्थिर. धावफलकावर धावा आपण पाहिल्या तर 32 धावा धावफलकावरती लागले. 3रं षटक प्रगतीपथावर असताना ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. यावेळी जोरकस फटका मारलाय. अगदी ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत सीमारेषा पार, चौकार. आणि 4 धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जात असताना आपण पाहतो 36 धावा धावफलकावरती लागलेत. मैदानाच्या आतमध्ये 3रं षटक प्रगतीपथावर. मॅच थोड्याशा उशिरा चालू झाल्या कारणानं ड्यू फॅक्टरचा कोणताही प्रभाव पडत नसताना आपण पाहतो. यावेळी स्टेट डाऊन दी ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. वाईडिश लॉंग हॉपला फिल्डर तैनात आहे, परंतु झेल ड्रॉप केला तो. अगदी सोपा झेल. अशा चुका तुम्हाला बॅटिंग करत असताना महाग जरूर ठरू शकतात, परंतु इथे मात्र झेल ड्रॉप केला. फलंदाजाला जीवनदान मिळालं आणि अशा रीतीनं षटकाची झाले समाप्ती. 3 षटकाची अखेरीस बॅटिंग करत असताना वाबंज टीमने बनवल्या बिनबाद टोटल 37 ऑन बोर्ड. चांगली पार्टनरशिप बिल्ड केले. दोनही फलंदाजाच्या माध्यमातून 37 धावा बनवल्या, परंतु सिद्धी करवले टीमचं देखील मी कौतुक करेल. गोलंदाजाचं पहिलं षटक पहा महागडं ठरलं होतं. 21 धावा राहुलने खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र ओमकार आणि समीरने लाजवाब गोलंदाजी केली. मोठे फटके मारू दिले नाहीत, त्यामुळं धावसंख्येला जरूर आळा देण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये मागील 2 गोलंदाजांनी केलं. आता अंतिम षटक या ओव्हरमधला आपण पाहतो, या 17 मधला आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवर कृष्णा. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिल्याच बॉलवरती हुक करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाला. डीपमध्ये प्रोटेक्शन आपल्याला पाहायला मिळतील तोपर्यंत 2च्या मदतीनं संघ पुढे जात असताना 39 धावा धावफलकावरती. 39 ऑन बोर्ड. 39 धावा. 5 बॉलचा खेळ अजूनही बाकी. इथून जरूर दोन्ही फलंदाजांना सल्ला मसलत करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे 5 बॉलवरती धावा जास्तीत जास्त कशा येतील याचा प्रयत्न 2 फलंदाजांना जरूर करावा लागेल. 39 धावा धावफलकावरती. ऑफस्टिकला शपलोर मारण्याचा प्रयत्न होता. गॅपमध्ये चेंडू एक्झिक्यूट करायचा होता. लॉंग लेग रिझर्वमध्ये कोणताही खेळाडू नाही आहे, तिथे मारण्याचा प्रयत्न, परंतु कनेक्शन खराब राहिलं, त्या कारणानं सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीनं 40 धावा धावफलकावरती टीम वाबंजे संघाचे आपण पाहतो. अंतिम षटक कृष्णाचं देखील चांगलं राहिले. पहिले 2 बॉल अगदी चांगले हाताळलेत.
अंतिम 4 बॉल अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 40 धावा धावा फलकावरती. अगदी 3 दिवसाची स्पर्धा आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन, क्रिकेटचा महासंग्राम. यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. झेलची जरूर संधी निर्माण आहे आणि ते मात्र झेलबाद होईल. पहिला धक्का बॅटिंग करत असताना बाबांच्या टीमला. चला स्क्वेअर लेगचे पंत हरिचंद्रजी फडके सरांना मी विनंती करेल थोडंसं कॅमेऱ्यापासून थोडं साईडला व्हायचं आहे जेणेकरून कॅमेरा अगदी व्यवस्थित तिथे बिमरसाठी दिला जाईल. येस, थँक्यू. विकेटचं पतन, फर्स्ट विकेट डाऊन. बाबांच्या टीमला पहिला धक्का, फलंदाज मयूर बाद. 14 धावींवरती मयूरची खेळी संपुष्टात आली. चांगला खेळ मयूरने पहिल्या षटकामध्ये केला होता. पॉवर प्लेमध्ये अगदी पॉवरफुल बॅटिंग मयूरच्या बॅटमधून आपण पाहिली. त्यानंतर 7 अक्षयने देखील त्याची चांगली देताना आपल्याला पाहायला मिळाली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये कुणाल पाटील सज्ज झालाय बॅटिंगसाठी. 3ऱ्या क्रमांकावरती उर्वरित काही बॉल शिल्लक असतील. स्लॉग ओव्हरचं षटक अगदी चांगलं राहिलंय सिद्दीक करवले टीमकडून. गोलंदाज कृष्णा या गोलंदाजाचं. कुणाल पाटीलसाठी हा पहिला बॉल. यावेळी अगदी यॉर्कर करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला ड्राईव्ह केलाय. दूरवरून खेळाडू येतील, चेंडू पकडतील, फेकतील. फेकी तितकीच चांगले, क्या बात आहे. लाजवाब थ्रो आणि रनआउटच्या स्वरूपात धक्का क्रमांक 2 बाद. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा टीम वावंजे. आज मेगा फायनल डे त्यामुळे मॅच थांबणार नाही याच्याकडे देखील लक्ष असू द्या. त्यानंतर होणारे मॅच स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे आणि या 2 टीम दरम्यान जो संघ जिंकेल तो मात्र त्यांना लगेच फाईट बॅक करेल. त्यामुळे विसाटणे टीम आपण कुठेही जाऊ नका. अगदी मैदानाच्या आतमध्ये अजयचा खेळ चांगला पाहायला मिळाला. पहिल्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग. अनिकेत ढोपरेची देखील आपल्याला चांगली साथ पाहायला मिळाली. अनिकेत ढोपरेच्या बॅटमधून देखील 2 दमदार हिट पाहायला मिळाले षटकार आणि त्यामुळं धावेचा डोंगर जर उभारला. 75 धावा केल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. अंतिम 2 बॉल शिल्लक आणि यावेळी देखील लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये कनेक्शन झालं नाही. हा बॉल देखील विकेट किपरच्या हातामध्ये विसवतोय. डॉट बॉलची सांगता धावसंख्या स्थिर. अंतिम बॉल या पहिल्या सत्रातला आपण पाहणार आहोत. टोटल धावसंख्या स्थिर होताना पाहायला मिळते. टोटल 41 रन. शेवटचा बॉल कृष्णाचा. अगदी चांगली गोलंदाजी. शेवटच्या षटकामध्ये एकही मोठा फटका मारू दिला नाहीये. हो, यावेळी स्लॉटमध्ये बॉल स्ट्रेट डाऊन द ग्राउंड मारण्याचा प्रयत्न. झेलचा जरूर प्रयत्न केला परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सरळ. इट्स आउट ऑफ द पार्क. शेवटच्या बॉलवरती हा षटकार आणि षटकारानं शेवट गोड केलाय आणि अशा रीतीनं पहिल्या सत्राची झाली समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बनवल्यात. वाबंज टीमने 47 आणि 48 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय. ते म्हणजे CSK सिद्धी करवले या संघासमोर. तर पहिल्या सत्राची झाली समाप्ती. टोटल 47 धावा बनवल्या. 48 धावांचं लक्ष CSK सिद्धी करवले संघासमोर. पुन्हा एकदा आपण करूया कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. सेकंड सत्रामध्ये जोडले जाते लहू फडके बँड फ्रॉम खिरणे. खिरणे गावचा गोड आवाज लहू फडके यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू.
सो मच. नमस्कार, वेलकम, आदाब, सत श्री अकाल. जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं रोशन साई स्पोर्ट्स चंद्रन आयोजित ग्रामस्थ मंडल चषक 2025 या पर्वामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. सामना क्रमांक 2, वावंजे बनाम सिद्धी करवले. श्री मलंग स्पोर्ट वावंजे विरुद्ध CSK सिद्धी करवले असा हा सामना पाहायला मिळतोय. सिद्धी करवले टीमने टॉस जिंकला, गोलंदाजी करण्याचा निर्णय. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक CSK टीमने करून दाखवलं गेलंय. अगदी 47 धावेपर्यंत या संघाला रोखले गेले. 48 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी पहिला बॉल तेजसचा. लाभ केला या बॉलला, उडवलाय बॉल, चाललाय हाय अँड हँडसम, युट्स मॅक्सिमम षटकार. अगदी पहिल्याच बॉलवरती वेलकम केले तेजस मुकादम. स्ट्रायकर येनला फलंदाज अक्षय यानं दाखवलेला हा षटकार. 48 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आम्ही पण तयार आहोत आणि आम्ही आमच्या विजयाची घोडदौड या मैदानावरती सुरूच ठेवणार. त्यासाठी हा षटकार दाखवला गेलाय. कमबॅक करावं लागेल श्री मलंग स्पोर्ट वावंजे टीमला, कारण का 48 धावा वाचवणं तेवढं सोपं काम नाही आहे. पहिल्या षटकामध्ये बॅटिंग करत असताना मयूर आणि अक्षयनं केलेले ते आक्रमकपणा तुम्हाला पाहायला मिळाले. 21 धावा बनल्या गेल्या. त्याच्यानंतर समीरने कमबॅक केलं, 3 धावा, ओमकारने 10 आणि त्याच्यानंतर कृष्णानं दिलेल्या 9 धावा. अगदी 47 धावेपर्यंत थांबवलं गेलं वावंजे टीमला. 48चं लक्ष. पुढचा बॉल मिड विकेटला, डाऊन द ग्राउंड राहिला. एका टप्प्यानं बॉल चालला सीमा पलीकडे, दन दन करत मिळेल चौकार. सो मच. पॉवर प्लेचं पहिलं षटक. अगदी फिल्डिंगचं बाउंड्री लाईनला प्रोटेक्शन हे कमी आहे. फक्त 2 खेळाडू तुम्हाला काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑफला पाहायला मिळतात. त्यामुळे बॅटिंग करणाऱ्या टीमला ही संधी आहे. पुढचा बॉल एज लागली, परंतु बॉल चाललाय थर्ड मॅनला. आउटफिट भरपूर फास्ट आहे. बॅक टू बॅक हा दुसरा चौकार. स्लिप मध्ये फिल्डिंग चांगली करावी लागेल, तेव्हा कुठे धावा वाचवल्या जातील. हा बॉल चांगला आहे. व्हेरिएशन होतं या बॉलला, गती कमी ठेवली होती. अगदी त्याच गोष्टीची चर्चा चालू होती सध्याच्या घडीला कॉम्बॉक्स मध्ये की यार इथे बॉल जलद गतीने नाही तर धीम्या गतीचा बॉल असायला हवा. जर जलद गतीने बॉल टाकले तर डेफिनेटली इथे मात्र चांगले फटके पाहायला मिळतील, कारण फिल्डिंग प्रोटेक्शन बाउंड्री लाईन वरती कमी आहे सध्याच्या घडीला. P1चं षटक आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने इथे कमी गतीचा बॉल कॅचेस सोडण्याची जास्त संधी. आणि ते बॉल डॉट आलाय. षटकारानंतर लागोपाठचे 2 चौकार आणि त्याच्यानंतर हा डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल खोलात टाकलेला. इथे मात्र एक शॉर्ट मिड विकेटला रनआउटची संधी. पहिली गोल्डन विकेट, तीही रनआउटच्या स्वरूपात. अगदी जास्त मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये सिद्धी करवले टीम साठी, तो बंटी रनआउटच्या स्वरूपात.
48 धावांचं लक्ष्य आहे, परंतु धावफलकावरती लागले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. अगदी षटकार चौकारांना सुरुवात जरूर झाली, परंतु शेवटचे 3 बॉल अगदी या सामन्याला टर्न करणारे 3 बॉल जरूर आपण म्हणू शकता सध्याच्या घडीपर्यंत. कारण का तेजसने टाकले 3 डॉट बॉल आणि त्याच्यामध्ये एक रनआउटची विकेट आली आहे. विकी आलाय नवीन फलंदाज, परंतु तो आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. पहिल्या खरं तर षटक गाजवले गेले तर अक्षयनं बॅटिंग करत असताना षटकार आणि 2 चौकार त्यानं दाखवले गेले. P1चं पहिलं षटक. अक्षय खैरे आता गोलंदाजीच्या बोल्यावरती. अक्षय खैरे आलेत, जर्सी नंबर 10. अगदी द गॉड ऑफ क्रिकेट सचिन तेंडुलकर सरांचा जर्सी नंबर तुम्हाला पाहायला मिळतो. अक्षय खैरे पहिला बॉल, वॉट अ बॉल, अवे फ्रॉम द बॉडी लाईन, शरीरापासून दूर ठेवला बॉल. डॉट बॉल आलाय. डॉट बॉल आल्यानंतरच खरं तर बाबाच्या टीमला या मॅचमध्ये इन करता येईल. कारण का पहिल्याच ओव्हरमध्ये धावफलकावरती 14 लागल्यात. एक विकेट जी मी म्हणेल अगदी ऊर्जा देणारी विकेट आहे, रनआउटची विकेट बंटीची. अगदी ते कॉर्डिनेशन जुळालं नव्हते तिथे. रनआउटची विकेट. पुढचा बॉल, पुढ्यात टाकला, बॉलला खेचून मारलाय अगदी मिड विकेटला. तिथे फिल्डिंग चांगली आहे आणि एक धाव पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा बॉल होता, अगदी थोडासा शफल झाला. फलंदाज ऑब्स्टिकवरती आल्यानंतर या बॉलला खेचून मारलं होतं. एक धाव इथे पण पूर्ण होईल विकीची. एका धाव्यानं स्वतःचं अकाउंट ओपन केले. टीमची टोटल धावफलकावरती लागत आहेत ते म्हणजे एक गडी बाद 15 धावा. धावा लागल्या गेल्यात. एका गड्याच्या मोबदल्यात अक्षय खैरे गोलंदाजी करतोय. आतापर्यंत एक धाव खर्च केली आहे. इथे कॅच उडाली आहे. साहिल आहे बॉलच्या खाली आणि इथे काय घडलंय, झेल ड्रॉप झालाय, चुकी घडली आहे. अगदी सेकंड अटेम्प्टलाही अगदी प्रयत्न करायचे होते, तिथेही बॉल ड्रॉप झालाय आणि फलंदाज अक्षयला इथे मात्र हे जीवनदान मिळालंय. अक्षयला जीवनदान मिळालंय. ज्यानं षटकार चौकार दाखवले त्या फलंदाजाला इथे जीवनदान देणं कितपत योग्य असेल. लोअर फुलटॉस होता, ड्राईव्ह केलाय अगदी स्क्वेअर लेगला. तिकडे मात्र फिल्डर आहे तैनात. एकदा पूर्ण तिथेच थांबावं लागेल. मागच्या बॉलवरती जे काय घडले ना ते वावंजे टीमला शेवटच्या क्षणापर्यंत ती गोष्ट जरूर आठवली जाईल. कारण का साहिलच्या हातनं घडलेली चूक ती कितपत महागात पडेल हे जरूर पुढच्या बॉलवरती पाहायला मिळेल. स्ट्रायकर एंडला आता तुम्हाला तोच अक्षय पाहायला मिळेल ज्याला जीवनदान दिलं गेलं. क्रिकेटमध्ये जीवनदान देणं तेवढं सोपं काम नसतं, कारण त्याची भरपाई फार मोठी मोजावी लागते. परत एकदा संधी आली आहे, परंतु इथे काय कमालीचा झेल आहे. साहिलनं टिपलाय हा उत्तुंग असा झेल. आखिरकार त्या झेलची किंमत इथे फारशी मोजावी लागत नाहीये आणि अक्षयला जो जीवनदान मिळालं त्याचा त्याला फायदा उचलता आला नाहीये. दुसरा फलंदाज बाद आहे. थँक्यू सो मच. अक्षय खैरेचे हे षटक आता निर्णायक होताना पाहायला मिळतोय. 5 बॉलमध्ये एक फलंदाज बाद केलाय, 3 धावा त्यानं बहाल केल्यात. इकॉनॉमिकल षटक ज्या पद्धतीनं पहिल्या सत्रामध्ये सिद्धी करवली टीमसाठी समीरनं जे षटक हाताळलं होतं 5 धावेचं, त्याच पद्धतीने हे षटक राहिलं जाते. अगदी इथे जमेची बाजू राहिली झाली ती म्हणजे वावनची टीमसाठी, कारण का पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्यात आणि इथे मात्र 3च धावा आल्यात. शेवटचा बॉल आहे. थोडंसं रनिंगमध्ये काहीतरी अडचण आलाय, त्यामुळे गोलंदाज परत एकदा तुम्हाला अक्षय खैरे गोलंदाजीच्या बोल्यावरती पाहायला मिळेल. अगदी
मागचा रविवार वावनच्या टीमनेही गाजवला होता. इनामपुरी संघाला अगदी परास्त केलं होतं. खिरणेच्या मैदानावरती आम्ही पाहिला होता तो सामना. सरळ बॅटनं लॉंग ऑफला इथे मात्र खेळून काढलेला बॉल. दुसरीचा प्रयत्न होत नाहीये. हे कॉलिंग चांगलं होतं. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 10 धावफलकावरती लागल्या 2 गडी बाद 18 धावसंख्या. ज्यांचं शुभ आगमन झाले ते आमचे सन्माननीय विनोद शेठ पाटील साहेबांचा इथे मात्र आपण सन्मान सोहळ्याकडे वळणार आहोत. तर पाहुण्यांना विनंती आहे की आपण स्वागत कक्षामध्ये यावं. सन्मान करण्यासाठी आपण विनंती करूया. भरतजी कुंभारकर यांच्या शुभ हस्ते केडी कंस्ट्रक्शनचे ऑनर आमचे सन्माननीय विनोद शेठ पाटील. खरं तर टेनिस क्रिकेटवरती नितांत प्रेम, दिलेल्या प्रत्येक आमंत्रण आणि त्या आमंत्रणाला मान देऊन प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजेरी लावणे खरं तर या व्यक्तिमत्वाचं हे आज परत आपण कार्यक्रम पाहिले गेले. आमचे विनोद शेठ पाटील यांचा इथे मात्र सन्मान होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे मात्र वाईट आलाय. गोलंदाजीला निखिल पाटील पाहायला मिळतोय. अगदी एखादा खेळाडू जर का गैरहजर असेल तर त्याच्या जागी नवीन खेळाडू तुम्हाला वावांच्या टीम मध्ये पाहायला मिळतोय. एक खेळाडू आम्ही मिसिंग करतोय सध्याच्या घडीला, जो खिरण्याच्या गावामध्ये आम्ही पाहिला होता. रोशन पाटील नाही आहेत. हा बॉल चांगला बॉल आहे. शरीरापासून दूर ठेवला बॉल अप्रतिम होता. कारण का इथे स्ट्रायकर यांना फलंदाज ओमकार आहे, उंच काठीचा फलंदाज. फुटवर्कचा वापर होत नाहीये, त्यामुळे अशा पद्धतीने हे बॉल चांगल्या पद्धतीचे आहेत. निखिल पाटील हाही उंच काठीचा गोलंदाज, अपकमिंग स्टार आहे श्री मलंग स्पोर्ट वावनच्या टीमकडनं. एक फिरकीचं जादूगरची जी कमतरता आहे मी तर म्हणेल आज वावनच्या टीमला, परंतु ती कमतरता भरून काढावी लागेल निखिल पाटीलला. हाही बॉल चांगला आहे. डाऊन अगदी बॉलला खाली ठेवलं तर डाऊन द ग्राउंड बॉल चालला मिड विकेटला. एकदा पूर्ण सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावा लागेल सिद्धी करले टीमला. 48 धावांचं टार्गेट आहे. 2 षटकामध्ये 18 धावा बनल्या होत्या, त्यामुळे आता धावा टोटल धावपालिकावरती 20 लागतात. अजूनही 28ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10, अजून 28ची गरज आहे. लक्ष तेवढं सोपं नाही आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र चांगला खेळ करावा लागेल. परत एकदा कार्पेटच्या ड्राईव्ह मध्ये मिड विकेटला बॉल इथे ट्रॅव्हल केलाय. एकच धाव मिळतं. सिंगल डबलनं मी तर म्हणेल वावनचे संघ भरपूर खुश असेल, कारण का तो एक धाव बंडी गेली. टोटल धावा धावपालिकावरती 21 इथे मात्र लागल्या गेल्यात. पुढचा बॉल ड्राईव्ह केला, लॉब केला या बॉलला. डाऊन द ग्राउंड फील्डिंग मात्र थोडीशी खराब होताना पाहायला मिळतंय आणि तिचा फायदा खरं तर फलंदाजाला होताना चौकार आलाय. आपण जे पाहुणे पाहिले होते खरं तर त्यांचा सन्मानी सोहळा पाहिला. ते केडी पाटील आणि कंस्ट्रक्शनचे ऑनर सन्मानी विनोददादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 10,000 रुपयाचं कॅश प्राइज आले गेले. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार. आणि खरं तर या मैदानाला बनवण्याचा संपूर्ण खर्च त्यांच्या वतीनं आम्हाला लाभला गेलाय. त्यांचे मनपूर्वक हार्दिक आभार आहे आणि वेलकम आहे साहेब. खरं तर हीच या टेनिस क्रिकेटसाठी योगदान असणं, प्रत्येक गावासाठी आणि खेळाडूंसाठी चांगलं योगदान. तुमचे मनपूर्वक आभार आहे. काय बॉल आहे, कमालीचा बॉल आहे. व्हेरिएशन होते, कमी गतीचा बॉल डिलिव्हर केला. फलंदाजापासून दूर ठेवलेला हा बॉल डॉट बॉल आलाय. मागच्या बॉलवरती जो चौकार मिळाला त्याची भरपाई करणारा हा बॉल इथे पाहायला मिळाला. टोटल धावा धावपालिकावरती लागतात त्या म्हणजे 25 आणि आता बॉल शिल्लक आहे तिथून शेवटचा बॉल आहे. तिसरं षटक, निर्णायक षटक हाताळतोय गोलंदाज निखिल पाटील. जबाबदारी दिली गेली आणि ती जबाबदारी यशस्वीरित्या पार करताना गोलंदाज कॅचची नामी संधी. वॉट अ कॅच, कमालीचा झेल टिपलाय. अगदी गलीच्या रिजनला शेवटच्या बॉलवरती विकेटचं बदन आहे.
6 बॉल शिल्लक, 23 ची गरज आहे. आता मात्र सिद्धी करवले टीमला अडचणींना सामोरं जावं लागतं. त्याचं कारण राहिलं जो बंटीची विकेट, रनआउटची विकेट, व्हॅल्युएबल विकेट होते. अगदी अक्षय आणि बंटीमध्ये ते कॉर्डिनेशन जुळलं नव्हतं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये 3 बॉलमध्ये 14 धावा लागल्यानंतर रनआउटची विकेट, काहीच गरज नसताना ती जी विकेट अगदी वावंजे टीमला या मॅच मध्ये इन करून गेले. आणि आता अक्षय पाटील आलाय. गोलंदाजीला अक्षय पाटील. 6 बॉल शिल्लक आणि गरज आहे 23 धाव्यांची. 6 मध्ये 23 वाचवायचे आहेत. तर समोर आपण बॅटिंगसाठी पाहू शकाल की ओमकार आणि त्याच्या जोडीला विकी आणि अश्विन आहे. ओमकार बाद झालाय. पहिला बॉल, इथे बॉलची लाईन भरपूर खराब होती. फुलटॉस बॉल होता परंतु एक धाव पूर्ण आहे. खराब बॉल होता अतिशय. याच्यावरती पनिशमेंट असायला हवी होती. यस, हाईट फॅक्टर चेक केला जाईल. बॅटिंग रिव्ह्यू आहे ना पंच. चला अजय आपण यायचं आहे. बीमर चेक करायचा आहे. गोलंदाज अक्षय पाटीलने टाकलेला पहिला बॉल फुलटॉस होता परंतु वेस्ट हाईज इथे मात्र चेकआउट केली जाईल या बॉलची. बॅटिंग टीमने इथे मात्र रेफर केले गेले. डिसिजन पेंडिंग आहे. टेक्निकल टीम, प्राप्ती लाईव्ह अँड टीम. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल चांगला आहे. अगदी या बॉलवरती एक धाव मिळाली. आता 22 ची गरज आहे. 5 बॉल शिल्लक आहे. सरळ बॉलला इथे मात्र खोदून काढलंय परंतु तेजस आहेत. डीप लॉंगॉनला एकच धाव. आता समीकरण मोठं होत चाललंय. 4 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे इथून मात्र 21 धाव्यांची. 4 बॉल 4 मोठे फटके येणं गरजेचं आहे. नितांत गरज आहे सिद्धी करवले टीमला. इथे मॅच मध्ये बनायचं असेल तर मोठा फटका येणंच आहे. हा बॉल फुलटॉस आहे आणि या बॉलला फुल टू वसूल केलाय. कमालीचा स्ट्रोक आहे. तोफा दिला होता, तोफा कबूल केला फलंदाजानं. दाखवलं षटकार. कमालीचा स्ट्रोक आहे. खरं तर या बॉलनं इथे सामन्याला पूर्णपणे टर्न केलं. आता समीकरण उरले गेले. 3 बॉल शिल्लक आहेत आणि गरज आहे ती म्हणजे 15 धावेची. 3 बॉल 15. अजून एक परंतु इथे मिस टायमिंग आहे आणि तिथे शॉर्ट लेगला इथे मात्र चांगला झेल टेपला जातोय. 1 मोर विकेट डाऊन. आता सामन्याचं चित्र पूर्णपणे बदललंय. 2 बॉल शिल्लक, अजून 15 ची गरज. एकात खराब बॉल. सिद्धी करवले टीमला या मॅच मध्ये जरूर इन करेल परंतु येणाऱ्या प्रत्येक बॉल वरती षटकार हा मारावाच लागेल तर आणि तरच या मॅच मध्ये सिद्धी करवले संघ विजय प्रस्थापित करू शकतो. यस, बाबू शाह इनका आगमन हो चुका है.
2 बॉल 15ची गरज. स्विंग अँड मिस, डॉट बॉल आलाय. सामना आता इथे पूर्णपणे सिद्धी करवले टीम साठी थांबलाय. त्याचं कारण आलंय की अगदी अक्षय खैरेने हाताळलेलं षटक इकॉनॉमिकल राहिल्या 4 धाबेचा आणि तिथनं जी पकड निर्माण केली या मॅचला, तो सामना काय सोडण्यासाठी तयार नाहीये वावंजे संघ. 1 बॉल 15ची गरज. स्ट्रायकर येईनला बंटी. या बॉलवरती प्रहार जरूर आहे, परंतु इथे चौकार आलाय खरा, परंतु मॅच जिंकू शकत नाहीये. पराभवाला स्वीकारावं लागतं यावेळेस सीएसके सिद्धी करलोय टीमला. हार्ड लक, परंतु पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. अभिनंदन श्री मलंग स्पोर्ट वावंजे संघ. आणि उसाटणे संघाचा संघनायक आपणही यायचं टॉस साठी, कारण का पुढचा सामना 2 विनर विजेत्या संघामध्ये खेळवला जाईल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार, ज्यानं बॅटिंग करत असताना 12 बॉल मध्ये 24 धावा बनवल्या गेल्यात, गोलंदाजी करत असताना 1 विकेट मिळवली, तो म्हणजे अक्षय पाटील ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हकदार. आणि वावंजे टीम कॅप्टन पण येऊ दे आपला. लगेच आपण टॉस करणार आहोत. अनिल दादा ढोपरे आलेत. 2 विजेत्या संघामध्ये हा सामना लगेच पाहायला मिळेल. म्हणजे जो संघ जिंकेल त्याला आपलं अस्तित्व इथे टिकवता येईल. जो संघ परास्त होईल तो अगदी पुढच्या मार्गासाठी प्रस्थान करू शकतो या मैदानामधनं. आणि साहिल शेख अगदी तो झेल सोडला होता तेव्हा टेन्शन होतं, परंतु नंतर जो झेल टिपला त्यानं भरपूर वापसी केली आहे. चला टॉस करूया, त्याच्यानंतर मॅन ऑफ द मॅच पण आपण देऊया. आणि उसाटणे संघ टॉस जिंकलाय आणि बॅटिंग आय थिंक अनिल दादा, यस बॅटिंग त्याचा फेवरेट आहे आणि बॅटिंगचा निर्णय घेतलाय. आणि मॅन ऑफ द मॅच मागच्या मॅचचा अक्षय खैरे राहिलाय. बॅटिंग करत असताना दमदार योगदान दिलं अक्षयनं आणि गोलंदाजी धारदार राहिली गेले. अष्टपैलू कामगिरी राहिली. श्री मलंग स्पोर्ट